नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोहारा टाइम्स. लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका प्रेरणादायी आणि भक्तिभावाने भरलेल्या लक्ष्मण शक्तीच्या वनवास यात्रेबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीरामांनी समाजासाठी सत्य आणि धर्माच्या रक्षणासाठी 14 वर्षाचा वनवास भोगला. त्यांचा हा त्याग, संयम आणि कर्तव्यनिष्ठा समाजाला कायम प्रेरणा देणारी आहे. हीच आठवण समाजामध्ये जिवंत ठेवण्यासाठी आणि प्रत्येकापर्यंत श्रीरामांचा संदेश पोहोचवण्यासाठी गावोगावी श्रीराम नामाचा जप करीत वनवास यात्रा काढली जाते. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील ताड हिप्परगा येथून लक्ष्मण शक्तीच्या संकल्पनेतून प्रेरित एक अनोखी आणि प्रेरणादायी 14 दिवसाची वनवास यात्रा सुरू करण्यात आली. ज्या प्रकारे श्रीरामांनी वनवास भोगला त्याच भावनेतून आणि लक्ष्मण शक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही यात्रा पायी गावोगाव फिरत समाजाला संयम, त्याग आणि एकतेचा सकारात्मक संदेश देत फिरत आहे. ही लक्ष्मण शक्तीची वनवास यात्रा 20 जानेवारी रोजी ताड हिप्परगा येथून सुरू होऊन लोहारा येथे पोहोचली. यानंतर तालुक्यातील इतर अनेक गावांमध्ये जाऊन श्रीरामांचे विचार, भक्ती, संयम आणि लक्ष्मण शक्तीच्या सेवाभावाचा संदेश देत ही यात्रा पुढे मार्गक्रमण करत आहे. या यात्रेचा समारोप पुन्हा ताड हिप्परगा गावात लक्ष्मण शक्ती वनवास सोहळा या पवित्र कार्यक्रमाने होणार आहे. हा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरणार आहे. या पवित्र लक्ष्मण शक्तीच्या वनवास यात्रेमध्ये आप्पा वळेकर, विठ्ठल नवडे, महादेव डहाले, सिद्धेश्वर पाटील, विलास लोहार, बाबा सुतार, ज्ञानेश्वर डहाले, बिरू कोरे, धनाजी झांबरे, बसवेश्वर पाटील, एकनाथ डहाले, सुधाकर लोहार, हनुमंत बिराजदार, विठ्ठल डहाले, सुरेश बनसोडे यासह अनेक रामभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही यात्रा म्हणजे केवळ चाल नाही, तर लक्ष्मण शक्तीच्या त्यागातून उभी राहिलेली संस्कार, भक्ती आणि समाज प्रबोधनाची एक चळवळ आहे. श्रीरामांचा आणि लक्ष्मण शक्तीचा आदर्श आपल्या जीवनात उतरूया आणि अशा पवित्र उपक्रमांना मनापासून साथ देऊया. तसेच या लोहारा टाइम्सच्या माध्यमातून बातमी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक, राजकीय अशा विविध बातम्यांसाठी लोहारा टाइम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पाहत रहा लोहारा टाइम्स. या लक्ष्मण शक्तीची वनवास यात्रेनिमित्त भाविक भक्तगण काय सांगतात ते आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर. महादेव तुकाराम धाले, राहणार हिप्परगा ताड, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथून आम्ही निघालो. पहिलं दिंडेगाव, पहिला मुक्काम झाला राकेलहून निघालो डायरेक्ट खांबसवाडीहून धाराशिवला एक मुक्काम केला. पुन्हा तिथून डायरेक्ट इथं आला तेरला मुक्काम केला. पुन्हा असं करत करत इकडं आला मुक्काम करत पायी राहिला. आत्ता इथून लवाऱ्यातून वडगाववाडीला मुक्काम, तिथून आपलं रामतीर्थात मुक्काम करायचा. पुन्हा केरूळला एक मुक्काम केलं की लास्ट मुक्काम गावात. सहकार्य म्हणजे असं पूर्ण म्हणजे आम्ही शाबू भगर हेच उपासातच भरपूर लोकांनी साथ दिली. खाण्यापिण्याला काय कमी केलं नाही, ते व्यवस्था, झोपण्याची, खाण्याची व्यवस्था. म्हणजे असं आम्ही कुणाच्या घरी जात नाही, आले की डायरेक्ट देवळात आम्हाला आणून देते ते खाया प्यारा सगळं. देवळाच्या खाली याचं ना का नाही. सकाळी देवळातून उठणे ते नीट रस्त्यालाच लागले. कुणाच्या घरी पाहुणा राहू भाऊ राहू, कुणाच्या घरी जायचं नाही. नीट देव ते घर पायी चालवायचं. 3रा वर्ष आमचा.
ही सांगता ताड हिप्परग्यात होणार आहे. ही भावार्थ रामायण ग्रंथ लावलेला आहे आणि त्यामुळे ही लक्ष्मण शक्तीचा 14 दिवस वनवास घेतलेला आहे आणि 14व्या दिवशी लक्ष्मण शक्ती होणार आहे. आणि येडशी रामलिंग गोरोबा काका करत असं तीर्थयात्रा करत आता गावाकडे निघालो. महेश विश्वनाथ विभूते, राहणार हिप्परगा ताड, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. प्रसार होण्यासाठी, भक्तिमार्गात लोक येण्यासाठी, ह्याच्यासाठी ह्याचा उद्देश की गावोगाव ही कळावं रामायण चालू आहे, लक्ष्मण शक्ती ही कळण्यासाठी हा प्रसार आहे. लक्ष्मण शक्ती सोहळा ही 2026 दिवशी साजरा होणार आहे. पुन्हा जेवण नसते का नाही, फराळ कोण दिलं तरी करायचं, असंच वाट चालायचं. हा प्रतिसाद मिळतो. भजनी मंडळ आहे ते प्रतिसाद मिळतो व्यवस्थित.